आता रायगडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। रायगडमध्ये 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शासकीय कार्यक्रमात भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून आता सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली। या महत्त्वाच्या प्रसंगी जिल्ह्यामधले प्रमुख लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं। सूरज, नेहमीच म्हणजे आदिती तटकरेंच्या हस्ते मागच्या वेळेला ध्वजारोहण झालं होतं, तर गोगावले नाराज झाले होते, मात्र यावेळेला गोगावलेंना संधी मिळालेली आहे, ते तर पालकमंत्रीसाठी इच्छुकच आहेत। निश्चित गिरीश, जसं तू म्हणालास की भरत गोगावले पालकमंत्री पदाची आस लावून बसलेले आहेत आणि त्यांनी माध्यमांना देखील सांगितलेलं होतं की पालकमंत्री मीच होणार आहे, लवकरच ऑर्डर निघणार आहे। मात्र असं झालेलं नाहीये आणि पालकमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर पडलेला आहे। नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जे आहे, नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत, तर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले ध्वजारोहण करणार आहेत। तर दोन्ही जिल्ह्यांचा तिढा जो आहे पालकमंत्री पदाचा तो लांबणीवरती पडलेला आहे। त्यामुळे आता हे ध्वजारोहण जरी हे मंत्री करत असले तरी यांनी आस लावून ठेवलेले आहे की आम्हीच पालकमंत्री होणार, मात्र ते जे पालकमंत्री पदाचं स्वप्न जे आहे ते कुठेतरी आता लांबणीवरती पडलेलं आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की पालकमंत्री पदाचा निर्णय नेमका कधी होणार आहे आणि थोड्याच वेळात ध्वजारोहणाचा ची अधिकृत माहिती जी आहे ती राज्य शासन लवकरच प्रसारित करणार आहे। सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते तर रायगडमध्ये शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे।